सकाळचे वाजले 4 आणि मी आले नर्मदा नदीवर. घाटला पुरणपोळी घाट, तिथे आम्हाला आंघोळ करायचं आहे. आणि आमची आज ॲनिव्हर्सरी आहे दोघांची. आम्ही मस्त पुरणपोळी घाटमध्ये स्नान करून, ब्रह्मपुरी घाटमध्ये आंघोळ करून स्नान करून आम्ही ओंकारेश्वर दर्शन घेणार आहे. या नर्मदा नदीवरती आल्यानंतर हे ओंकारेश्वर मंदिरला जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच ठिकाणी इथे पंडित खूप असतात. ते पंडित वगैरे तुमची पूजा वगैरे करून देतात. आणि आम्ही या नर्मदा नदीवरती आल्यानंतर 4 वाजता स्नान करत आहोत. आणि त्याचबरोबर इथे स्नान केलं, या पवित्र नदीमध्ये स्नान केल्यानंतर आम्हाला खूपच समाधान वाटलं. आणि त्याचबरोबर मी माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी इथलं थोडं पाणी घेतलं. या नर्मदा नदीवरचं पवित्र नदीचं मी पाणी घेतलं आणि खरंच इतकं छान वाटलं, इतकं बरं वाटलं. थोडं थंड होतं पाणी, सकाळची वेळ होती, सगळं भक्त वगैरे लोक इथे असतात, तर त्याचमुळे आम्हाला खूप बरं वाटलं. आणि इथे आंघोळ केल्यानंतर मन प्रसन्न वाटल्यानंतर आम्ही दर्शन घेणार आहोत महादेवचे. आणि खरंच या नर्मदा नदीचे खूप महत्त्व आहे, खूप पवित्र नदी आहे ही. आणि माझं आवरून वगैरे झाल्यानंतर मी तिथल्या आजूबाजूच्या दुकानामधून ही बत्ती आणि फुलांची द्रोण जी आहे सेट केलेली ती घेतो. आणि इथे आंघोळ केल्यानंतर ही नर्मदा नदीला आम्ही आरती वगैरे करून हे फुलांची जी द्रोण असते, ती बत्तीची द्रोण असते, ह्या पाण्यामधून वाहत सोडतो. आणि आम्ही असंच केलं. आणि पंडितजी आमचे आले होते, त्यामुळे त्यांनी थोडी पूजाविधी केली आणि आम्हाला हे करायला सांगितलं. तर त्याचबरोबर त्यांनीच हे फोटो व्हिडिओ वगैरे काढले आणि त्याचबरोबर त्यांचा पण मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर पंडितजींनी तिथलीच थोडं कळसामधून पाणी घेतलं आणि ते आम्ही घेतलं आणि तेच आम्ही घेतल्यानंतर आम्ही ब्रिजवरून, पंडितजींनी बोलले की ब्रिजवरून जाऊया. हे ओंकारेश्वर मंदिराला जाण्याचा हा ब्रिज आहे, खूप मोठा ब्रिज आहे हा. आणि त्याचबरोबर सकाळची वेळ होती, 5:30 वाजले होते, 5 वाजले होते. आणि त्याचबरोबर इतकं उजेड होता हा, कारण तुम्हाला वाटणार नाही हा आता 9 वाजलेत 8 वाजलेत असं वाटेल, पण हा ब्रिज इतका सुंदर होता, इतका मोठा होता की यांना भक्तांनीच वरून खूप छान वाटत होतं. आणि गर्दी तर जरा पण नव्हती, कारण की सकाळची वेळ होती त्यामुळे गर्दी नव्हती, दिवसाची गर्दी असते, थोडी वगैरे लोक होती. पण त्याचबरोबर हा ब्रिज इतका मोठा वाटल्यानंतर आम्ही फोटो व्हिडिओ वगैरे शूट केले. आणि त्याचबरोबर हे माकड तर कुठं नाही भेटतातच, त्यामुळे मी हनुमानजी कुठं पण भेटतात. मग आम्ही हे वरून जरा शूट केल्यानंतर वरून इतकंच सुंदर वाटत, तुम्ही डोळ्यांनी इतकं बघाल तर छान सुंदर वाटेल तुम्हाला. जेवढे आपल्या या शूटमधून, जेवढे मोबाईल शूट, कॅमेरा शूटमधून वाटणार नाही आहे. ब्रिज पण खूप मोठा आहे. जर तुम्हाला खरंच यायचं असेल तर इथे नक्की या आणि बिना टेन्शनचं या, कारण की आम्हालाही टेन्शन होत होतं की कसं यायचं, काय यायचं वगैरे. आम्हाला थोडंसं टेन्शन आलं होतं, इतका लांब परिसर आहे हा आणि कसं जायचं वगैरे टेन्शन येत होतं. मग त्याचबरोबर आम्ही फक्त देवाचं नाव घेतलं, जे होईल ते देवाच्या कृपेने होईल, त्यामुळे आम्ही बोलून आम्ही सीधा जाण्याचं ठरवलं. आणि आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी खरंच मन प्रसन्न करून आमचं मन एकदम म्हणलं तर एकदम या मनाला छान वाटलं दोघांना पण, आणि खरंच बरं वाटलं. आणि आम्ही गेल्यानंतर पंडितजी जे आम्हाला काय पूजाविधी वगैरे होते ते सगळं सांगत होते आणि इथला परिसरबद्दल आम्हाला माहिती देत होते. आणि त्याचबरोबर मी सगळं सेटिंग करून गेली होती, कपड्यांची सेटिंग, आपल्या औषध गोळ्याची सेटिंग, आपली जे काय वस्तू आपल्याला बाहेर फिरायला गेल्यानंतर आपल्याला जे जवळ पाहिजे असतात त्या गोष्टींची सेटिंग सगळी, चार्जिंग वगैरे, मोबाईलची वगैरे सगळं जे काय व्यवस्थित सगळं आम्ही करूनच गेलो होतो. त्याचमुळे आम्हाला काही त्रास झाला नाही, काहीच त्रास झालेला नव्हता. आणि इथे येण्याचा मार्ग माझी इच्छा आणि माझ्या मिस्टरांची इच्छा खूप होती, त्याचमुळे आम्ही इथं येऊन पोहोचले. दोघांची जर इच्छा असेल तर तुम्ही कुठे पण जाल, तर त्याचबरोबर आमच्या दोघांची इच्छा एकदमच मिळाली आणि त्याचबरोबर आम्ही निघालो. आणि निघताना मी पोचले या मंदिराजवळ आणि मंदिरात जाऊन पोचल्यानंतर हे सगळ्या देवी देवतांचे छोटे छोटे जे मूर्ती वगैरे ठेवून तिथे पूजा केली असते. आणि हा गाभारा खूप मोठा आहे, मंदिर खूप म्हणजे खूप मोठं आहे. मंदिरामध्ये आल्यानंतर इतका थंडावा आहे की खरंच AC लावायची तर गरजच सोडा, ACची यापेक्षाही खूप मस्त थंडावा आहे. आणि तो गारवा इतका छान वाटतो या मंदिराचा, खरंच खूप बरं वाटतं. आणि आम्हाला डायरेक्ट घेऊन गेले पंडितजींनी, तर त्याचमुळे आम्हाला
पंडितजीने जे काय सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही पूजा करायचं ठरवलं आणि ते सगळं आमचं पूजा वगैरे विधी करणार होते आणि तेच आमच्यासोबत होते, त्याच्यामुळं आम्हाला काही टेन्शन नव्हतं. व्यवस्थित जसं ते जात होते त्याचप्रमाणे आम्ही जात होतो. आणि या मंदिराचा पण परिसर खूप छान आहे. मंदिराची रूपरेखा खूप सुंदर आहे, खूप छान कोरलेलं मंदिर आहे हे. आणि आम्ही या ओंकारेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आली आणि आल्यानंतर मला या ओंकारेश्वर मंदिराचे दर्शन होत आहेत. त्याचबरोबर थोडीशी गर्दी होती, थोडीशी म्हणजे 4-5 लोक होती, जास्त नव्हती. आणि ही समोर बसलेली आहे ती पार्वती माता आहे आणि वरून पाणी टाकायचं आहे. तर त्याचबरोबर वरून पूर्ण पाणी टाकल्यानंतर आपल्या या ओंकारेश्वर मंदिराच्या पेंडीवरती जातं आणि ही ओंकारेश्वर महादेवची पेंडी आहे. तर त्याचबरोबर ही पेंडी खरंच ओम म्हटलं तर ओंकारेश्वर. आणि त्याचबरोबर 12 ज्योतिर्लिंग करायचं असेल तर सगळेजण आपापल्या पद्धतीने जे ठिकाणी आपल्याला जायचं होते त्या ठिकाणी जाऊन महादेवचे दर्शन घेतात. त्याचबरोबर मी पहिल्यांदाच दर्शन घेते आहे. मला घ्यायचं होतं महाकालचं दर्शन, पण देवानीच घडवून आणलं. मला फक्त पार्वती आणि ओंकारेश्वर ओमपासून मला सुरुवात करवली. त्याचबरोबर खरंच या महादेवची जे पण रूपरेषा आहे ती ह्या मार्गाने मला समजली. त्याचबरोबर त्यांनीच मला करवलं हे दर्शन, कारण की माझं पहिलं दर्शन होतं ते महाकालचं. आणि त्याचबरोबर मला पहिलं दर्शन महाकालचं नसून ओंकारेश्वरचं आहे आणि ते पण पार्वतीबरोबरचं आहे. आणि खूप छान वाटलं हे दर्शन केल्यानंतर. आणि ही घेतली आम्ही आरती आणि फोटो व्हिडिओ वगैरे आम्ही या मंदिराचे काढले आणि आमचेही काढले. त्याचबरोबर इथे 12 ज्योतिर्लिंग देवाचे फोटो लावले होते, ते पण पंडितजींनी आम्हाला सांगितले की तुम्ही याचा पण व्हिडिओ घ्या वगैरे. आणि खरंच त्यांनी इतका छान प्रतिसाद दिला. मी व्हिडिओ शूट वगैरे करत होते. खरंच पंडितजी एक नंबर होते. इतकं छान त्यांनी आमची पूजा वगैरे करून घेतली ओंकारेश्वर मंदिरामध्ये. आणि त्याचबरोबर त्यांनी बसून आमची या पेंडीवरती जल चढवायची माझी इच्छा खूप 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 अगोदरपासून होती, अशी पूजा वगैरे व्यवस्थित करायची. तर तीच पूजा ह्या ओंकारेश्वर मंदिरामध्ये माझी होत आहे, माझ्या मिस्टरांची माझी. आणि खूप छान ही पूजाविधी करत आहे. ब्रह्मा विष्णु सदा शिव भोले भोलेनाथ महान हरे गंगे धारा ओम हरे 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 महादेव एकानन चतुरानन पंचानन राधे बोले पंचानन राधे हंसासन गरुरासन हंसासन गरुरास दश वाहन साधी हरे 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 महादेव दो भुज चार चतुर भुज 10 भुज ते सो बोले 10 भुज ते शोभे तीनों रूप ने रखता शिवाजी को रूप ने रखता प्रभु बन जन मोहन हरे 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 महादेव अख माला वन माला ऋण माला धारी भोले देव सीताम्बर पीताम्बर का जग पालन कर हरे 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 महादेव ब्रह्मा विष्णु सदा शिव जानत अभी का भोले जानत अभी का गणवांछर के मनाथ विराजे नंदो ब्रह्मचारी बाबा योगी ब्रह्मचारी निट उठ दर्शन पावत रुच रुच भोग लगावत जय मायति वाली ओम हरे 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 महादेव 64 योग निमंगल गावत निरत करत भैरव बोले निरत करत भैरव बाजत ताल मृदंगा पे विराजे बोले कैलासा भोले शंकर कैलासा भांग धतूर का भोजन भांग धतूर का भोजन वासिनमत वाला हरे 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 महादेव भोले के हाथों में कंगन कानों में कुंडल गल मंडल माला भोले गल सर पर माला जटा में गंग विराजत मस्तक चंद विराजत ओढ़त मृगशाला ओम हरे 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 महादेव का स्वामी जी की अमरजारी देव भवानी से काम नमामि तुमेव माता च पिता तुमेव तुमेव बंधु से जगा तुमेव
त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देव देवः मंत्रीणां क्रियाहीनां भक्तीनां जनार्दनं यद्भूतं मायादेव मनभूतं आधुरी भगवान को प्रणाम करिए। ब्राह्मण द्वारा जल अभिषेक नर्मदा जल गंगा जल महेश्वरम चतुर्थ ज्योतिर्लिंग यानी 12 ज्योतिर्लिंग से आपने चौथे नंबर का दर्शन करें। पूजा आमची पूर्ण झाली आणि त्याचबरोबर पंडितजींचा नमस्कार करून आम्ही जाण्याचं ठरवलं आणि त्याचबरोबर आम्ही जाण्यासाठी येताना आम्ही दर्शनासाठी ब्रिजवरून आलो होतो आणि त्याचबरोबर जाताना आम्ही बोटमधून जाणार आहोत आणि इतकं छान वाटतं या बोटीमधून वरच्या साईडला या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी खूप बरं वाटतं आणि इतकं प्रसन्न वाटतं हे बघताना खरंच छान वाटतं आणि त्याचबरोबर तुम्ही पण इथे येऊन दर्शन घ्या आणि आम्ही जी गाडीमधून आलो होतो त्याच गाडीमधून निघालो आहोत आणि त्याचबरोबर आम्ही जाता ब्रिजवरूनच गेलो तर ब्रिजमधून जाताना आम्हाला खरंच हा परिसर बघायला खूप छान वाटला। हा नर्मदा नदीचा खूप मोठा पॉईंट आहे आणि खरंच इतकं सुंदर वाटलं कारण की इतकं नितळ निर्मळ पाणी आहे। खरंच बरं आहे की समोरून तुम्ही बघितलात तरी खूप बरं वाटेल। तुम्ही कॅमेरा या आपल्या या व्हिडिओ शूटमधून कुठल्याही शूटमधून बघण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा तर खूप बरं वाटेल। आणि त्याचबरोबर मी खूप टेन्शनमध्ये होते की कसं जायचं काय जायचं, इतका लांबचा प्रवास आहे, लांब ठिकाणी आहे, कसं जायचं आम्हाला हे प्रश्न येत होते। पण इथं आल्यानंतर काहीच आम्हाला वाटलं नाही वेगळं, सगळं नॉर्मल वाटलं। त्याचमुळे सगळ्या लोकांनी म्हणजे जे कोण पंडित वगैरे जे कोणी असतात ते सगळं सहकार्य व्यवस्थित करतात। तर त्याचबरोबर बिना काही टेन्शन तुम्ही इथे दर्शन येऊन घ्या आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा आणि इथे ओंकारेश्वरचे दर्शन तुम्ही नक्की घ्यायला या। थँक्यू।